नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फायनली ज्या दिवसाची आपण वाट बघत होतो की आपला जो वनरक्षकाचा निकाल आहे तो निकाल लागेल का नाही, आणि आपण काल पण एक व्हिडिओ बनवला होता की उद्या परवामध्ये तुमचा रिझल्ट लागणार आहे. तर नाशिक, चंद्रपूर, अमरावती असा रिझल्ट लागलाय. तर मित्रांनो, आपण एक थोडं ओव्हरऑल बघून घेऊया कट ऑफ कसं काय गेलंय आणि कोणते विद्यार्थी याच्यामध्ये सिलेक्ट झालेले आहेत. बघा, जर चंद्रपूरचा विचार करायला गेला तर चंद्रपूरमध्ये ओपनचा मित्रांनो लागला 168 मेल आणि फिमेलचा 160. बघा, 168 आणि 60. एससी जनरलचा लागलेला 162, एससी फिमेलचा लागलेला 154, एसटीचा लागलेला 156, तर ओबीसी 162 आहे. आणि नंतर आहे तुमचं ईडब्ल्यूएस 164 फिमेल, 162 मेल. आता याच्यानंतर काय झालं की ज्या विद्यार्थ्या म्हणजे बघा, जर आपण बघायला गेलो ओव्हरऑल, आपण सुरुवातीपासूनच सांगत होतो की ही दोन गोष्टींमध्ये एक्झाम आहे. जसं की तुमचं पेपरला जो चांगला मेहनत करेल त्याला ग्राउंडला कमी मेहनत करावी लागणार आहे, आणि ज्याने ग्राउंडला चांगली मेहनत त्याचं पेपरमध्ये ऍव्हरेज असला तरी चालतं. मग जर आपण नाशिकचा विचार केला तर नाशिकच्या विद्यार्थ्यांना ग्राउंडमध्ये 40च मार्क्स पडले, 40-42 असे मार्क्स पडले, पण त्यांना पेपरमध्ये 100, 102 असे मार्क्स होते, आणि त्या विद्यार्थ्यांनी तिथे आपली पोस्ट मिळवली. त्यांचा नंबर, त्यांचं नाव हे टॉपला आहे. आनंदाची बातमी आहे, कारण की ज्यांनी मेहनत घेतली, बघा आपण बोललो होतो ज्यांना पेपरमध्ये कमी आहेत, जे पेपरमध्ये कमी पडतात, त्यांनी ग्राउंडमध्ये मेहनत करा, कसोशीने मेहनत करा. बघा, आज जो डेट आहे, आज जो रिझल्ट लागलेला आहे, त्याच्यामध्ये बहुतेक विद्यार्थी नाराज असतील किंवा बहुतेक विद्यार्थी हे डिस्टर्ब असतील. पण ज्यांनी खरंच मेहनत घेतली, ज्यांनी खूप काही मेहनतीने दोघं गोष्टींवर फोकस केला होता, आणि त्यांचंच इथे सिलेक्शन झालेलं आहे. मित्रांनो, आता ही तर झाली आपली फायनल, म्हणजे जसा बघा याच्यामध्ये त्यांनी जे काही कट ऑफ दिले, कट ऑफ इन द सेन्स त्यांनी काय केले, विद्यार्थी टॉपर विद्यार्थ्यांचे नाव याच्यामध्ये दिलेले आहेत. आपल्याला सगळ्यांना ते कळून चुकलंय, तर टॉपर नुसारच आपण काढतोय. आता यांचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झाले, यांची रनिंग झाली, यांचं मेडिकल झालं, सगळ्या गोष्टी काही या झालेल्या, म्हणजे यांचं सिलेक्शन आहे. आता फक्त यांना फक्त 25 किलोमीटर चालायची गरज आहे. सो असा ओव्हरऑल यांचा कट ऑफ होता. याच्यामध्ये मित्रांनो, बहुतेक विद्यार्थी आज डिप्रेशन मध्ये असतील की अरे यार, मी 6 महिने, वर्षभर एवढी मेहनत घेतली, पण अनफॉर्च्युनेटली, दुर्दैवाने माझं झालं नाही, माझं नशीबच करावे, माझ्याबरोबर कोणतीच चांगली गोष्ट घडत नाही, मी एवढी मेहनत करतो. या सगळ्या गोष्टी, या सगळे विचार तुमच्या मनामध्ये चालू असतील तर ते सगळे विचार जे असतील ना, ते कचऱ्याच्या डब्यात टाका, आणि कसोशीने, मेहनतीने, नवीन उत्तेजना घेऊन नवीन गोष्टीसाठी प्रारंभ करा, सुरुवात करा. कारण की एक भरती आपलं आयुष्य ठरवू शकत नाही. ओके, खूप काही विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली होती, ऍग्री, बट जेवढ्या जागा असतील तेवढेच विद्यार्थी तिथे सिलेक्ट होता. आपण याच्याही आधी माहिती होतं, आपल्याला माहिती असतं की होईल नाही होईल तो वेगळा भाग असतो. पण मी खूप काही विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की त्यांनी फक्त मेहनत घ्या आणि तिथपर्यंत पोहोचा, ग्राउंड पर्यंत पोहोचा. बहुतेक विद्यार्थी ग्राउंडमध्ये डॉक्युमेंटसाठी जात नव्हते. सो त्यांनाही बहुतेक विद्यार्थी असे असतील की त्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये प्रॉब्लेम होता, बट त्यांचं आता याच्यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे, आणि ते खूप आनंदी असतील. ऑफकोर्स आनंदी असायलाच पाहिजे, कारण की एवढी मेहनत आपण घेतली. ओके, सो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक कट ऑफ आणि रिझल्ट लागला एवढं आपल्याला इन्फॉर्मेशन होती. जे काही आता राहिलेले आहेत, ठाणे राहिले, कोल्हापूर राहिले, नंदुरबार राहिलेलं आहे, धुळे राहिले, या सगळ्या गोष्टींचा आपण कंटिन्यू फॉलोअप घेत असणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करून ठेवा. याच्यानंतर ही झाली वनरक्षक नंतर आपण अजून काही भरतींचा कंटिन्यू फॉलोअप आणि कंटिन्यू इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवत असणार आहे. मित्रांनो, हार मानू नका. बघा, हार मानू नका, कारण की जो मानसिकतेने हारला ना, मग तो आयुष्यात पुढे काही करू शकत नाही. ही आपली पहिली पायरी होती. या पहिल्या पायरीवर आपण पाय ठेवला. ओके, पुढे आपण त्या पायरीवर जाऊ नाही शकतो, कारण की आपल्याला तिथला अंदाज नव्हता, किंवा ज्या काही गोष्टींच्या काही चुका झाल्या असेल त्या चुका सुधारवून आपल्याला पुढच्या गोष्टींना तयारीला लागायचे. ओके, सो बेस्ट ऑफ लक. ज्यांचं सिलेक्शन झालंय, ज्यांचं नाही झालं, त्यांनीही डिसमूड होऊ नका, त्यांनी पुढच्या तयारीला लागा. धन्यवाद.